जय हरिमाऊली. गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहाला जायचं आणि आमटी भाकरीचा प्रसाद घ्यायचा नाही असं कधीच होत नाही मित्रांनो. आणि आमटी भाकरीचा प्रसाद हा एक अतुल्य आहे. त्याची जी काही टेस्ट म्हणा किंवा त्याची जी काही चव म्हणा ती अवर्णनीय आहे. आपण किती मसाले वापरून किती सुगरण असू, परंतु त्या आमटी भाकरीची चव अनन्य वर्णनीय, त्याचे वर्णन करता येत नाही मित्रांनो. मी संध्याकाळी गेलेलो होतो मी, त्यामुळं गर्दी कमी होती, तरी पण भरपूर पंक्ती बसलेल्या होत्या आमटी भाकरीच्या पंक्ती. आणि सगळ्यात मित्रांनो म्हणजे आमटीचा प्रसाद, त्याची करण्याची टेस्ट, वितरणाची व्यवस्था सगळं काही अतुलनीय आहे. नियोजन आयोजन जे आपण म्हणतो कोणत्याही मोठ्या कार्यक्रमामध्ये ते अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण बघता मित्रांनो, आपले जे स्वयंसेवक आहे, आपली भक्ती याच्यातून ते करत असतात मित्रांनो. आलेल्या प्रत्येक भक्तजनांना जे काही नमस्कार करायला येत असतात महाराजांच्या सप्त्याला, त्या प्रत्येक भाविकाला पोटभर प्रसाद देणं हे त्यांचं कर्तव्य मानून ते आपली सेवा करत असतात. आणि प्रत्येक सप्ताहामध्ये हा एक मोठा आनंदाचा क्षण असतो मित्रांनो. महाराजांच्या अमृतवाणीचा प्रसाद तर मिळतोच, परंतु आमटी भाकरीचा प्रसाद याचं वर्णन अद्वितीय आहे मित्रांनो. आपण प्रत्येकजण ह्या आमटी भाकरीच्या प्रसादासाठी आतुरतेने वर्षानुवर्ष वाट पाहत असतो. कधी एकदा सप्ताह सुरू होतो, प्रसाद घ्यायला जातो आणि कितीतरी वेळ असली तरी लोक शांतचित्ताने तिथं ते आमटी भाकरीचा प्रसाद सेवन करत असतात. आणि आपले जे व्हॉलेंटियर आहे म्हणजे वाढणारे कार्यकर्ते, सेवा करणारे कार्यकर्ते अगदी आपुलकीने चौकशी करतात, ज्याला काय हवं काय नाही. आणि मित्रांनो, हे भक्त आहे मित्रांनो, मला विशेष वाटतं, येताना कांदा लिंबू सगळं काही घेऊन येतात घरून. आणि आपल्या सहकाऱ्यांना, आपल्याबरोबर बसणाऱ्यांना सर्वांना ते थोडं देत असतात. आणि त्याची चवच काही अवर्णनीय आहे. बायका असो, मुलं असो, पुरुष असो, ज्या काही भक्तिभावाने हे प्रसाद सेवन करताना ते एक अवर्णनीय आहे मित्रांनो. एक गावातले तरुण आपली सेवा बजावताना नमस्कार करतात, प्रत्येकाला आग्रहाने घेतात. आणि मित्रांनो बघा, आमटीचा भाकरी चुरून मस्तपैकी काला करून आणि व्यवस्थितरित्या बघा आमटी प्रसाद एकदम म्हणजे त्याची चवच अवर्णनीय आहे. ती चवीची कल्पना करता येत नाही, तिचं वर्णन पण करता येत नाही. एकमेकाद्वितीय असं ते सगळं असतं मित्रांनो. मोठी गर्दी होती. 7ला गेलो होतो, 7च्या आसपास मी तिथे गेलेलो होतो संध्याकाळचे. आणि सकाळी 10 ते रात्री 10पर्यंत हे प्रसादाचं वितरण वाटप होत असतं. आणि तेवढ्याच सेवेभावाने, तेवढ्याच तत्परतेने हे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी वाहून घेतलेलं असतं. प्रसाद आमटी बनवतात तिथं. आणि आपल्याला माहिती आहे, टँकर भरूनच ते आमटीचं वितरण होत असतं. बरेचसे लोक आता प्रसाद घेऊन आपापल्या घराकडं निघत आहेत, फिरून दर्शन घेऊन महाराजांचं प्रवचन ऐकून. प्रवचन तर दुपारीच असतं, परंतु त्यानंतर जे काही लोक येतात आपले महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, सप्ताहाच्या भेटीगाठी घेण्यासाठी अनेक लोक तिथे येतात. आपले